गृहराज्यमंत्र्यांच्या साईच्या नावे डान्स बारचं परमिट कसं काय या अनिल परवांच्या आरोपावरून राज्यामध्ये नवा वाद सुरू आहे आणि यावर संबंधित हॉटेलमध्ये बारबाला नव्हत्या आणि त्या हॉटेल मालकीचं जरी असलं तरी ते भाडेतत्वावर चालवायला दिलं होतं असं उत्तर रामदास कदमांनी दिलंय. पाहूयात. एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत. राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय. योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत याच्यावरती योग्य ती माझी बाजू योग्य वेळी मांडेन. मी सभागृहातच नव्हतो, त्यामुळे त्यांनी काय आरोप केले मला माहित नाही. मी नंतर त्यांच्याकडनं समजून घेईल आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्याच्यावर विचार करीन. महाराष्ट्रात आता गृहराज्यमंत्र्यांच्याच कुटुंबियांच्या मालकी असलेल्या हॉटेलात डान्स बारचा आरोप झालाय. शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी या संदर्भात आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता हॉटेल आमच्या मालकीचं असलं तरी ज्याला हॉटेल भाड्यानं चालवायला दिलंय ती व्यक्ती दोषी असल्याचा दावा रामदास कदमांनी केलाय. दरम्यान या साऱ्या प्रकरणातली विसंगती मोठ्या कमालीची आहे. डान्स बारवरून आरोप झालाय गृहराज्यमंत्री कदमांच्या कुटुंबियांवर. हॉटेलवर छापा टाकलाय स्वतः मुंबई पोलीस खात्यानं. तर रामदास कदमांच्या मते ते हॉटेल आम्ही भाड्यानं दिलंय त्यामुळे त्याचा आमच्याशी काही संबंध नाही असं म्हणलंय. खुद्द पोलिसांची एफआयआर सांगते की हॉटेलमधनं 23 बारबालांना अटक केली गेली आहे. मात्र रामदास कदम पोलिसांच्या एफआयआरला चुकीचं ठरवून तिथे फक्त ऑर्केस्ट्रा असल्याचा दावा करतायत. या साऱ्यावर जेव्हा विधान परिषदेत अनिल परबांनी आरोप केले तेव्हा मी सभागृहात नव्हतो, नंतर मी समजून घेऊन योग्य चौकशी करेन असं गृहमंत्री फडणवीस म्हणतात. तिथे डान्स बार नव्हता. मुळामध्ये एका कस्टमरने एका मुलीवरती पैशाची उधळण केली हे मला ज्यावेळेला कळलं, पोलिसांकडनं मला कळलं, तेव्हा मी ताबडतोब त्या सेटीचं अग्रीमेंट कॅन्सल करून टाकलं. आपण ते हॉटेल बंद करून टाकलं. आपण सगळी लायसन्स पोलिस ताब्यात वापस देऊन टाकली. ऍक्ट 16 कलम 8 मध्ये जो माणूस चालवतो इसम शब्द वापरलाय, त्या इसमाचीच जबाबदारी असते इतकं स्पष्ट म्हटलंय. मग नैतिक जबाबदारी कुणाची, मालकाची की चालवणाऱ्याची? कांदिवलीतील सावली नावाचं एक हॉटेल 1990 सालापासून सुरू आहे. त्याची मालकी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई आणि रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या नावावर आहे. मात्र 30 वर्षांपासून ते हॉटेल आपण शेट्टी नावाच्या एका व्यक्तीला चालवायला दिल्याचा दावा रामदास कदमांनी केला. आरोपांनुसार इथे डान्स बार सुरू होता. अलीकडेच पोलिसांनी छापा टाकून गिऱ्हाईकांसह 23 बारबालांना अटक केली होती. पोलिसांच्याच रिपोर्टमध्ये हॉटेलात 23 बारबाला होत्या. गाणी सुरू असताना अश्लील हातवारे आणि पैसे उडवणंही सुरू होतं. मात्र ज्या सरकारमध्ये रामदास कदमांचेच पुत्र गृहराज्यमंत्री आहेत तेच रामदास कदम पोलिसांचा रिपोर्ट चुकीचा ठरवतात. योग्य पुराव्यांनी उत्तर देणार असल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणतात. मुंबई पोलिसांच्या रिपोर्टनुसार त्या हॉटेलमधून 23 बारबालांना अटक झाली आहे. रामदास कदमांच्या मते त्या बारबाला नसून महिला वेटर्स आहेत आणि गृहमंत्री फडणवीसांनी अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याचं सांगितलंय. जो चालवतो, ज्या शेट्टीला तुम्ही ते हॉटेल चालवायला दिलं, तो शेट्टी त्या ठिकाणी डान्स बार चालवत होता याची तुम्हाला माहिती होती का? डान्स बार नव्हता तिथे. मी पुन्हा माहिती घेतली. फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे. कॉपी आहे त्यामध्ये 23 बारबाला जे आहेत 23 बारबालांची नावं त्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जी 14 मुलींचं ऑलरेडी लायसन्स आहे आणि ज्या नाईटला काम करत होत्या त्या तिकडे होत्या, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अशा करून 22 दाखवल्या त्या. पण पोलिसांनी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. इथे डान्स सुरू होता म्हणजे नृत्याची परवानगी नसताना सुद्धा तिथे नृत्य सुरू होतं असं पोलिसांच्या 100% चुकीचं आहे. दरम्यान आता या प्रकरणात पुढे काय होतंय, खरोखर चौकशी होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. एकीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पूर्ण पुराव्यांनिशी आरोपांना उत्तर देतील असं म्हणून सांगतात, तर दुसरीकडे गृहमंत्री फडणवीस हे मात्र आरोपावेळी आपण सभागृहातच नव्हतो त्यामुळे परबांकडून नंतर माहिती घेऊन तथ्य असल्यास चौकशी करू असं सांगतायत. सावली बार अँड रेस्टॉरंट आहे. लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात की हे परमिट कोणाच्या नावाने आहे? जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. बसून राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्याच मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागलाय. मी सगळे पुरावे देतोय,
पुरावे तुम्ही 48 तासात कन्फर्म करू शकता की हे खरं आहे का खोटं आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल की हे जर पुरावे सिद्ध करू शकलो नाही तर आपण जी कारवाई कराल माझ्यावरती माझी तयारी आहे. परंतु योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत. फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत, आज ते राजीनाम्याची मागणी करतायत. ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, एखादा कुठला तरी विषय रेटून धरायचा आणि त्याच्यावरती राजीनामा मागायचा ही त्यांची आता कार्यपद्धती झालेली आहे. त्याच्यावरती योग्य ती माझी बाजू ही योग्य वेळी मांडेल. मी सभागृहातच नव्हतो, त्यामुळे त्यांनी काय आरोप केले मला माहित नाही. मी नंतर त्यांच्याकडनं समजून घेईल आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्याच्यावर विचार करीन. अध्यक्ष सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी सगळी माहिती माझ्याकडे पाठवावी. माहितीत तथ्य असेल तर त्याची योग्य चौकशी केली. बस. शक्की पिसिंग 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 असं कोणाच्याबद्दल बोलले होते? देवेंद्र फडणवीस, अजित पवाराबद्दल. आम्ही कधी मांडीला मांडी लावून बसणार नाही, मी लग्न पण करणार नाही. अवैध धंदे जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत त्याच्यात राज्य सरकारच्या आशीर्वादानेही चाललेले आहेत, त्याच्यातले राज्यकर्ते सुद्धा समाविष्ट आहेत. आणि म्हणून जे अनिल परबनी जो मुद्दा उपस्थित केला होता ती वस्तुस्थिती आहे. तुर्तास शेट्टी लोकांनी मुंबईचं आरोग्य खराब केलं असा दावा करून शिंदेंचेच आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालय कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचं समर्थन केलं होतं. मात्र दुसरीकडे त्याच शिंदेंचे नेते गेल्या 30 वर्षांपासून एका शेट्टीलाच मुंबईत हॉटेल चालवायला देत आहेत. आता यावर गायकवाडांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. ज्या साऊथ इंडियन लोकांनी मुंबईमध्ये येऊन डान्स बार चालू केले, डान्स बार नंतर त्या लोकांनी लेडीज बार चालू केले, महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त केली, महाराष्ट्र नासवायचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात तरुणाईचा पैसा लुबडून त्या ठिकाणी घेतला आणि त्या नवीन शेट्टीच्या हॉटेलवर मी कारवाई केली किंवा त्याच्यावर कारवाई केली, तर या साऊथ इंडियन शेट्टीचा या लोकांना आज पुळका का येऊन राहिला? एकीकडे तुम्ही मुंबईतल्या इतर लोकांना त्या थोबाडामध्ये मारता, ही भानगडी करता, पण मी जर या साऊथ इंडियन मला जर सरळ केलं असेल जे बाळासाहेबांनी करायला सांगितलं, तुम्ही काय चूक केली? आम्ही नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे 30 वर्षापासून 35 वर्षापासून त्या शेट्टीला अग्रीमेंट करून दिली होती. तो चालवत होता. त्यांनी बेकायदेशीर काम केलं हे ज्यावेळेला पोलिसांनी लक्षात आणून दिलं, ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली, त्याला बाहेर काढला, अग्रीमेंट कॅन्सल करून टाकल्या. ते लायसन्स जे होते ते दोन्ही लायसन्स रद्द करून टाकलं आणि हॉटेल पण बंद करून टाकले. आम्ही हे असे चुकीचे धंदे करीत नाही. गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.